नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. संग्राम राज्यामध्ये निवडणुका झाल्या, लोकसभा झाली, विधानसभा झाली. मात्र या निवडणुका बॅलेट पेपरने घेतल्या असत्या तर भारतीय जनता पार्टी किंवा महायुती ही हद्दपार झाली असती. हे महाविकास आघाडीचं स्टेटमेंट आहे. महाविकास आघाडीनं लोकसभेला जागा चांगल्या मिळवल्या, मात्र विधानसभेला त्यांना दारुण पराभव सहन करावा लागलेला आहे. मात्र विधानसभा निवडणुका झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या लोकांनी ईव्हीएम घोटाळा झाला असल्याचा दावा केला, आरोप केला. काही लोकांनी फेरमतदानाचे अर्ज केले होते महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी, मात्र ते मागच्या 3 दिवसापूर्वी निवडणूक आयोगाकडे केलेले अर्ज चक्क त्यांनी मागे घेतलेत. याचा अर्थ त्यांचा कुठल्याही प्रकारचा आक्षेप नाही असं म्हणता येऊ शकतं. दुसरीकडं याच निवडणुकीच्या प्रक्रियेच्या नंतर जेव्हा महाराष्ट्रासह देशभरामध्ये वातावरण तापलेलं होतं की निवडणुका ह्या बॅलेट पेपरने घ्याव्यात, कारण ईव्हीएममध्ये घोटाळा करून निवडणुका जिंकल्या जात आहेत, अशा प्रकारचे त्यांचे सत्ताधाऱ्यांवर आरोप होते. दुसरीकडे शरद पवारांना या संदर्भामध्ये विचारलं गेलं असं शरद पवार म्हणाले आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा ठोस पुरावा नाही. मग शरद पवार असं का म्हटले आणि हा संशय का उपस्थित झाला की शरद पवारांनी यावर काहीच बोलायचं नाही आहे का, किंवा मग ईव्हीएम याच्यामध्ये दोष आहे असं शरद पवारांना वाटत नाही का, असे एक ना अनेक सवाल उपस्थित झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे विजयी आमदार उत्तम जानकर यांनी राजीनामा देण्याचं ठरवलं आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये माळशिरस म्हणजे सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस विधानसभा मतदारसंघामधून ते विजयी झालेले आहेत. अपोजिट म्हणजे त्यांच्यासमोर असलेले भारतीय जनता पार्टीचे राम सातपुते हे पराभूत झाले. जेव्हापासून निवडणूक झाल्या किंवा मग निवडणूक प्रक्रिया पार पडली तेव्हापासून उत्तम जानकर हे मशीन घोटाळा कसा होतो याचा अभ्यास करतायत असं स्पष्ट जाणवलं. कारण उत्तम जानकर हे दिल्लीला सुद्धा जाणार आहेत. सध्या दिल्लीमध्ये निवडणुकीचं वातावरण आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये उत्तम जानकर दिल्लीला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र उत्तम जानकर यांनी निवडणूक आयोगाचा पिच्छा सोडलेला नाही, प्रक्रिया पार पाडावी अशा प्रकारची मागणी त्यांची आहे. ज्या मार्कडवाडीनं बॅलेट पेपरनं मतदान घ्यावं अशा प्रकारची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. निवडणूक आयोगानं मतदान घेण्याची तयारीसुद्धा दाखवली, मात्र पोलीस प्रशासनाकडून आडकाठी घातली असल्याचा सुद्धा आरोप तिथल्या ग्रामस्थांनी आणि उत्तमराव जानकरांनी घातलेला आहे. यामुळे तो एक वाद या ठिकाणी होता. मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक काही प्रश्न उद्भवल्यामुळं हा वाद कुठेतरी त्याच्यावर पडदा पडला असा सगळा प्रकार आजपर्यंत आहे. मात्र उत्तम जानकर पिच्छा सोडायला तयार नाहीत. उत्तम जानकर यांनी फेर मतदान घ्यावं ही मागणी लावून धरलेली आहे आणि उद्याच्या 23 तारखेला ते आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. ही फार मोठी गोष्ट आहे. एकीकडे शरद पवार असं म्हणतात की ईव्हीएमच्या घोटाळ्याबाबत काही ठोस पुरावे नाहीत, तर दुसरीकडं महाविकास आघाडीच्या लोकांनी केलेली निवडणूक आयोगाकडचे अर्ज हे माघारी घेणं आणि याच्यानंतर उत्तम जानकर हे शरद पवार गटाचे आमदार आहेत ते राजीनामा देण्याची तयारी दाखवणं, हा काय नेमका प्रकार आहे महाराष्ट्राला अद्यापपर्यंत कळलेला नाही. एकीकडे शरद पवार म्हणतात ईव्हीएमच्या विरोधामध्ये काही ठोस पुरावे नाहीत, तर दुसरीकडे त्यांचाच शिलेदार उद्या ईव्हीएमच्या विरोधात निवडणूक लढवावी किंवा मग बॅलेट पेपरवर निवडणूक लढवावी म्हणून राजीनामा देत आहेत. हे कसं काय, हे जरा न पचण्यासारखं आहे किंवा मग न पटण्यासारखं आहे. काहीतरी शिजतंय का, काहीतरी वातावरण खराब करणार आहेत का, काहीतरी वातावरण तापणार आहे का राजकीय, हा सगळ्यांना संशय येतो आहे. शरद पवार हे हातचा सोडत नाहीत, सत्तेपासून ते दूर राहू शकत नाहीत. वाटेल ते कोणत्याही वेळेला ते काहीही करू शकतात असं ज्येष्ठ नागरिकांनी, राजकीय तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे. आता शरद पवारांचे शिलेदार असलेले उत्तम जानकर हे 23 तारखेला राजीनामा सुपूर्द करणार आहेत आणि त्याच्यानंतर निवडणूक बाय इलेक्शन घेणार आहे. आता उत्तम जानकरांनी राजीनामा दिल्यानंतर निवडणूक आयोग पोटनिवडणूक लावणार का, हाही प्रश्न आहे. उत्तम जानकरांची मागणी जी आहे ती सरकारचं डोकं दुखवणारी आहे किंवा मग त्यांचं दिमाग खराब करणारी गोष्ट आहे. निवडणूक आयोगाची सुद्धा दिमाग करणारी गोष्ट आहे, कोर्टाची सुद्धा आणि तिथल्या स्थानिकच्या लोकप्रतिनिधींसुद्धा जे सत्तेमध्ये आहेत. उत्तम जानकरांच्या राजीनाम्यानंतर जर निवडणूक बॅलेट पेपरनं झाली आणि त्यातून मताधिक्यानं जे आत्ता मिळालं त्याच्यापेक्षा जास्त मतांनी जर उत्तम जानकर विजयी झाले तर महाराष्ट्रामध्ये झालेल्या विजयी आमदारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहील. कोणत्या, तर महायुतीच्या. महायुतीला 5वी बहुमत मिळालं आहे असं महाविकास आघाडीच्या लोकांचं म्हणणं आहे आणि ते दुसऱ्या तिसऱ्या किंवा मग इतर कुठल्या लोकप्रियतेमुळे नाही, तर मशीन घोटाळ्यामुळं त्यांना हे 5वी बहुमत मिळालेलं आहे असं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. मात्र महाविकास आघाडीच्या काही 2-3 उमेदवारांनी जे आहेत ते फेरनिवडणुकीचे अर्ज केलेले ते का मागे घेतले, हाही सवाल आहे. आता उत्तम जानकर कुठपर्यंत पोहोचतात हे आता आपल्याला पाहावं लागणार आहे. मात्र उत्तम जानकर हे फार मोठ्या ऊर्जेनं बोलतात आणि मी माझ्या निश्चयावर ठाम आहे असं ते निवडणुकीपासून विजयी झाल्यानंतर आजपर्यंत ते तसं म्हणतायत आणि ते शरद पवारांचे शिलेदार आहेत. मग शरद पवारांनी
आत्ताचं फडणवीस सरकार त्या सरकारला सुरंग लावण्याचा प्रयत्न केला आहे का, प्लॅन आखला आहे का, प्लॅन बी तयार आहे का, या सगळ्या गोष्टींची चर्चा होऊ लागलेली आहे. शरद पवारांकडून उत्तम जानकरांचा राजीनामा देऊ घालणं हे देवेंद्र फडणवीस सरकारला धोक्याचं ठरेल असं आता बोललं जातं आहे. कारण उत्तम जानकरांचं स्टेटमेंट हे फार महत्त्वाचं आहे. उत्तम जानकरांचं म्हणणं आहे ज्या दिवशी उत्तम जानकर राजीनामा देतील त्या दिवशी सरकार घरघरलेलं असेल किंवा मग फार काळ टिकणार नाही, असं उत्तम जानकर हे जाहीरपणे अजित पवारांना उत्तर देत असताना ते म्हणतात. उत्तम जानकरांचं नेमकं काय म्हणणं होतं TV9ला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपण ऐकूयात. बिहार आहे, गोवा आहे, कलकत्ता आहे, पश्चिम बंगाल आहे. तुम्ही ज्याही राज्यामध्ये ट्रॅप लावा, तुम्ही एकतर पकडलं जाल किंवा सत्तेतून हद्दपार होणार. आणि दादा तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी उत्तमराव जानकरांचा राजीनामा होईल त्या दिवशी या राज्यातलं सरकार त्याला फार वेळ लागणार नाही. 4 महिन्यामध्ये तुम्ही या राज्यातून सत्तेतून पाय उतार झालेला असाल, हे मी खात्रीनं सांगतोय. एवढं ठामपणानं मी त्याच्या तळाशी मुळाशी गेलेलो आहे आणि त्याच वेळेला मी हे पाऊल उचललेलं आहे. हे अजितदादाला मला ठणकावून सांगायचं. तर हे उत्तम जानकरांचं स्टेटमेंट आहे, याला फार महत्त्व आहे. एक विजयी इलेक्टेड आमदार, विजयी झालेला आमदार स्वतःचा राजीनामा देतो. लोक विजयी होण्यासाठी, आमदार खासदार होण्यासाठी वाटेल त्या वाटेवर जातात, वाटेल ती प्रक्रिया करतात, पैसे काय ते असेल मनुष्यबळ या सगळ्या गोष्टी करतात आमदार होण्यासाठी. मात्र उत्तम जानकर हे महाराष्ट्रातले पहिले आमदार आहेत जे कुठल्या तरी विधायक कामासाठी त्यांचा राजीनामा देणार आहेत. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि राजीनामाच नाही तर सरकारचा राजीनामा आहे का असं आता वाटायला लागलेलं आहे. कारण उत्तम जानकरांनी फार ठणकावून अजित पवारांना सांगितलं की ज्या दिवशी मी राजीनामा देईल त्या दिवशी हे सरकार फार काळ टिकणार नाही. याचाच अर्थ असा आहे की तिथं राजीनामा दिल्यानंतर बॅलेट पेपरनंच निवडणुका घ्याव्या लागतील आणि जर बॅलेट पेपरनं निवडणुका झाल्या तर संपूर्ण सरकारवर संशय उपस्थित होईल. हा सगळ्यात मोठा विषय आहे. त्यामुळे निवडणूक आयोग नेमकं काय करतं हे आता पाहावं लागणार आहे. निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांची कठपुतली झालेला आहे किंवा मग त्यांच्या सांगण्यावर वागतंय असं नेहमी सत्ताधारी महाविकास आघाडीचे लोक म्हणत होते आणि आजही तेच म्हणतायत. संजय राऊत निवडणूक आयोग हे भारतीय जनता पार्टीच्या खिशातलं नाणं आहे किंवा मग काही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊन, वेगवेगळे उपाधी देऊन ते त्यांना बोलतायत, चुकीचे ठरवतात. येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी कशा होणार आहेत हे आता पाहावं लागणार आहे. मात्र शरद पवारांकडून देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला सुरंग लावण्याचा प्रयत्न केला जातोय का, प्लॅन आखलाय का, हे सुद्धा बोललं जाऊ लागलं आहे. मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये स्थापन झाल्यापासून घरघर लागलेली नाराजीची जी आहे ती परिस्थिती निर्माण झालेली आहे. नाराजीचा सूर पहिल्यापासून म्हणजे मंत्रिमंडळ स्थापनापासून, शपथविधीपासून तर आता पालकमंत्री पदाच्या वाटपावरून सुद्धा महायुतीमध्ये फार घमासान आहे. ते बाहेर येऊ देत नाहीत. बाहेर आल्यानंतर ते म्हणतात आम्ही आमचं मिटवून घेऊ. मात्र पालकमंत्री पदावरून सुद्धा मोठं जे आहे ते वादंग महायुतीमध्ये निर्माण झालेलं आहे. इकडं हे महायुतीचं वादंग तर दुसरीकडं महायुतीवर EVMचं संकट येतं का हे सुद्धा आता पाहिलं जाणार आहे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंसुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.